पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे, दया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाई असेना. श्रीराम. मंडळी, समर्थांनी या श्लोकामध्ये एक फार मोठा सिद्धांत सांगितलेला आहे. तो सिद्धांत म्हणजे भय, भीती. भय आणि भीती नाही असा जगामध्ये एकही प्राणी आपल्याला सापडणार नाही. मनुष्य सोडा, पण सर्व जे प्राणी, कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे म्हणून काही प्राणी आहेत ते सर्व भयग्रस्त आहेत. भय आणि भीती फक्त माणसालाच आहे असं नाही, तर सर्व प्राण्यांना, सर्व जीवांच्या ठिकाणी आहे. चार गोष्टी भगवंताने सर्वांना समान दिलेल्या आहेत असं आपण म्हणतो. आहार, निद्रा, भय आणि मैथून. त्यातलं भय म्हणजे भीती. ही प्रत्येकाला भीती आहे. ही भीती म्हणजे नेमकं काय, भय म्हणजे नेमकं काय, त्याचा आपण कधी विचार केलाय का? भयाची व्याख्या जर करा म्हटलं, भीतीची व्याख्या करा म्हटलं, तर आपण काय करू शकणार? फक्त मला भीती वाटते एवढंच आपण म्हणू शकतो, पण त्याची व्याख्या नाही करता येणार. भय या शब्दाचं विश्लेषण नाही करता येणार. पण ते संतांनी जागोजागी आपल्याला त्याचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे, व्याख्या करून सांगितलेलं आहे. तेच या ठिकाणी समर्थ सांगतात की बाबा रे, या भीतीनं सगळं ब्रह्मांड हे पूर्ण व्यापलेलं आहे. कोणीही त्या भयापासून सुटलेला नाही. प्रत्येकालाच भय आहे. कशाचं भय आहे? आता भयाचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार म्हणजे सांगता येणार नाहीत आपल्याला, एवढं भय आहे. त्यामध्ये जे माझं आहे ते दुसरं कोणतरी घेईल का, ही भीती आहे. मला कोणतरी काही करेल का, ही भीती आहे. माझ्यापासून सर्व दूर जाईल का, किंवा मी सर्वांच्यापासून दूर जाईन का. कितीतरी प्रकारचं, अशा प्रकारचे भयाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहता येतात. यापैकी कोणतं ना कोणतं भय हे प्रत्येकाला असतंच. म्हणून तर समर्थ म्हणतात की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सगळं ब्रह्मांड हे भीतीनं व्यापलेलं आहे. अहो, तुमचं माझं सोडून द्या, इंद्राला सुद्धा भीती वाटते. एखादा मनुष्य तपश्चर्या करायला लागला, एखादा घोर यज्ञ यागादिक कर्म करायला लागला, तर त्या इंद्रादिक देवाला सुद्धा भीती वाटते की माझं इंद्रपद कोण घेईल काय, माझ्या पदावरून मला खाली करतील काय, त्याला भीती आहे. मग आपल्याकडे 5 वर्ष संपत आल्यानंतर सगळ्या सत्ताधाऱ्यांना भीती वाटतच असते की यावर्षी दुसरा पक्ष सत्ता घेईल काय, माझी आमदारकी, माझी खासदारकी, माझं मंत्रिपद जाईल काय, ही भीतीच आहे ना. तसं घरामध्ये आपल्याला भीती वाटत असते. या सगळ्या घरामध्ये माझा एकट्याचा अधिकार आतापर्यंत चालत आलेला आहे. आता पोरं मोठी झाली, माझा अधिकार काढून घेतील काय, मला निष्क्रिय ठरवतील काय, ही भीतीच आहे. किती प्रकार सांगावे भीतीचे. नोकरीवर गेल्यानंतर साहेब आपल्याला ओरडेल काय, कामावरनं कमी करेल काय, किती सांगावं, किती सांगावं. भय हे क्षणोक्षणी आपल्या जीवनामध्ये व्यापून उरलेलं आहे. भयाशिवाय एक क्षण आपल्या जीवनामध्ये जात नाही. असं सर्वव्यापी ईश्वरासारखं हे व्यापून उरलेलं असणारं भय. समर्थ म्हणतात, हे भय काय आहे नेमकं, ह्याचं काय नेमकं कारण आहे, ते कारण संतांनी शोधून काढलेलं आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. परंतु संत असे आहेत, समर्थ म्हणतात की संत कसे आहेत? भयातीत ते संत अनंत पाहे. फक्त या जगामध्ये या भीतीपासून, भयापासून बाजूला जे झालेले आहेत ते फक्त संत आहेत. संतांच्या शिवाय जगामध्ये भयमुक्त कोणीही जीव नाही. हे त्याचं लक्षण मुख्य महत्वाचं आहे संतांचं, की तेच फक्त भयमुक्त आहेत. राजे भयमुक्त नाहीत, सत्ताधारी भयमुक्त नाहीत, ऋषीमुनी भयमुक्ती नाहीत, कोणीही भयमुक्त झालेले नाहीत. अतिश्रीमंत झाला म्हणून तो भयमुक्त झाला असं नाही. श्रीमंताला तर भय जास्तच. म्हणून मोठे जे क्लास 1 श्रीमंत असतात त्यांना सिक्युरिटी असते. उदाहरणार्थ अंबानी म्हणा, किंवा अशी जी कोणी माणसं असतील त्यांना झेड सिक्युरिटी, झेड प्लस सिक्युरिटी ही द्यावी लागते त्यांना. कशा करता? तर त्यांच्या वाईटावरती बरेच टपलेले असतात आणि त्यांच्यापासून त्यांना भीती असते. प्रसिद्ध व्यक्ती, नट म्हणा, सिनेमातले,
जेवढे जेवढे प्रसिद्ध नट झालेले आहेत त्या सगळ्यांना भय आहे दुसऱ्यापासून, म्हणून ते सुद्धा सिक्युरिटी घेतात. हे सगळं भयापासून सुटण्याकरता केले जाणारे उपाय आहेत, पण हे लाजिरवाणे उपाय आहे. हे सगळे उपाय करून मनुष्य भीतीपासून सुटतो का? तर बिलकुल सुटत नाही. अजिबात उलटा आणखीन जरा भय जास्त वाढतंय. काही वेळा तर असं होतं की कुंपणानं शेत खाल्लं. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की त्यांचं संरक्षण करायला ठेवलेले जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनीच त्यांची हत्या केली. म्हणजे काय झालं? तर हे जे उपाय आहेत बाहेरचे, हे तुम्ही उपाय कोणतेही करा, तुम्ही भीतीपासून कधीही मुक्त होणार नाही. भय तुमच्यापासून अंतःकरणातून जाणार नाही. आणि जोपर्यंत भीती अंतःकरणातली जात नाही तोपर्यंत जीवन आनंदमय शांततामय असं होऊ शकत नाही आपलं. हे तितकंच खरं आहे. म्हणून संत जगामध्ये भयमुक्त आहेत हे समर्थाने या ठिकाणी फार महत्त्वाचं सांगितलं. कालचा आपला श्लोक येऊन गेला की संतांची संगत कर असं मनाला जे समर्थाने सांगितलं, धरी रे मना संगती सज्जनाची. त्याचं कारण या श्लोकामध्ये पुढं आपल्याला परत कारण सापडले की मन आपलं भयमुक्त झालं पाहिजे, भीतीमुक्त अंतःकरण झालं पाहिजे, तर जीवनामध्ये शांतता आणि आनंद आहे. म्हणून भयमुक्ती ही संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होते. कारण का? तर त्या ठिकाणी भयातीत ते संत अनंत पाहे. संत हे अनंत रूप परमात्म्याला पाहतात आणि त्यामुळं ते भयातीत असतात. त्याचं कारण पुढच्या उत्तरार्धामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे. कारण का? तर जया पाहता द्वैत काही दिसेना. इथं भीतीचं आणि भयाचं मुख्य कारण समर्थाने सांगितलं. कशामुळे भीती वाटते? भीती भावना मनामध्ये निर्माण होण्याचं कारण काय? तर त्याचं कारण द्वैत. अध्यात्मामध्ये ज्याला द्वैत म्हणतात, व्यवहारामध्ये त्याला आपण दुसरेपणा म्हणू. हे कारण भयाचं आहे. जगामध्ये मी आणि तू, माझं आणि तुझं, अशा प्रकारचे जे दोन भाग आहेत हेच भीतीचे मुख्य कारण आहे. संतांच्या ठिकाणी मी आणि माझं, तू आणि तुझं ह्या दोन्हीच गोष्टी नसल्यामुळं ते भयमुक्त झालेले असतात. म्हणजे कसं? थोडंसं विस्तारानं सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा मी आणि वेगळा कोणती समोरचा असतो त्याच वेळेला भावना निर्माण होते भीतीची. जेव्हा मी एकटाच असतो त्यावेळेला भय वाटतं का? मी एकटा ज्यावेळेला असतो त्यावेळेला भय नसतं. तुम्ही म्हणाल मी एकटा घरात बसतो त्यावेळेला आम्हाला भीती वाटते. ती भीती तुमची तुम्हाला वाटत नाही. तुमच्या मनामध्ये काही भूतं बसलेले असतात, त्या भूतांची तुम्हाला भीती वाटते एकटा असताना. म्हणजे तुमच्या सोबत दुसरा कोण नाही, पण तुमच्या मनात दुसरा कोणतरी आहे. म्हणजे भूत मनामध्ये आहे तुमच्या, त्या भूताची तुम्हाला वाटत असते. म्हणजे भीती निर्माण होण्याकरता दोन गोष्टी आवश्यक आहेत. जोपर्यंत एक आहे तोपर्यंत एकाला भीती कशाची नसते. आणि या ब्रह्मांडामध्ये संतांनी हा अनुभव घेतला आहे की ब्रह्मांडामध्ये एकच आहे, दुसरं नाहीच काय. हा अनुभव संतांच्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. दोन ही वस्तूच नाही जगामध्ये, एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा. दुसरी परमात्मा सोडून या वस्तू जगामध्ये अस्तित्वातच नाही कोणती, असा अनुभव त्यांच्या अंतःकरणाने घेतला असल्यामुळं मग त्यांना भय असं कोणत्याही प्रकारचं उरलेलं नसतं. म्हणून जया पाहता द्वैत काही दिसेना. समर्थ म्हणतात की या जगामध्ये एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं मी स्वरूप आहे, म्हणजे मी परमात्माच आहे. आणि मी जर देव असेल तर मग या जगामध्ये दुसरी वस्तू कोणती असू शकेल का? मग समोरचा जो आहे तोही देवच झाला. मीही देव, तूही देव, अशा प्रकारची भावना झाली त्यांची. मग जगामध्ये कोणताही प्राणी असू द्या, मनुष्य असू द्या, त्या प्राण्यामध्ये द्वैत भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. तुकाराम महाराजांनी फार सुंदर लक्षण सांगताना एका ठिकाणी म्हटलंय की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे विश्व संपूर्ण देवरूप आहे असा अनुभव त्यांनी घेतला असल्यामुळं द्वैताची भावना त्यांच्या ठिकाणी राहत नाही. मी सोडून दुसरा जगामध्ये कोणीच नाही. किंबहुना चराचर आपणची झाला, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तसं या जगामध्ये मीच हा संपूर्ण सर्वव्यापी आहे अशा प्रकारचा भाव झाल्यामुळं
मग दुसराच कोणी नसेल तर मग भीती कोणाची? कशाची भीती आहे? म्हणजे मला कोणतरी काहीतरी करू शकेल ही भावना शिल्लक राहत नाही. मला कोणच काय, मी मला कसं काय मारू शकेन, मीच माझा घात कसा काय करू शकेन, अशा प्रकारची वृत्ती, एकत्वाची भावना निर्माण झाली. मग त्यामुळे भीती नाही. म्हणून तुकाराम महाराज ज्यावेळेला भामचंद्राच्या डोंगरावरती अनुष्ठानाला बसले त्यावेळेला अनेक त्या ठिकाणी अडथळे त्यांच्या अनुष्ठानामध्ये आले. तुकाराम महाराज म्हणतात, व्याघ्र विंचू सर्प अंगाशी झोंबले. ते येऊन अंगाशी झोंबायला लागले, वाघ विंचू साप असं सांगतात. वाघ तर त्या ठिकाणी महाराज भजन करायला लागले की समोर यायचा आणि पुढच्या दोन्ही पायाचे पंजे त्यांच्या मांडीवर टेकून, डोकं त्यांच्या मांडीवर टेकून निवांत अभंग ऐकत बसायचं. म्हणे या आपल्या घरामध्ये काय काय वेळेला आपले पाळलेली मांजरं किंवा कुत्री जी असतात त्या लाडानं आपल्या जवळ येऊन आपल्या अंगावरती जसं बसतात तसा वाघ त्यांच्या अंगावर येऊन बसायचा भजन ऐकत. त्यालाही आनंद वाटायचा भजनामध्ये. आम्ही भजन म्हणायला लागलो की बसलेली माणसं उठून जातात भजनातनं, हे आमचं भजन आहे. पण तुकाराम महाराजांच्या भजनामध्ये वाघ सिंहादी प्राणी येऊन भजन ऐकत निवांत बसायचे. ह्याचं कारण काय? त्याचं कारण एक आहे की जोपर्यंत समोरच्या प्राण्याला त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारची आत्मीयता वाटत नाही तोपर्यंत तो प्राणी आपल्या जवळ येत नाही. हे प्राण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यापासून आपल्याला कोणतीही भीती नाही असं ज्यावेळेला त्या प्राण्याला वाटतं त्यावेळेला तो प्राणी आपल्या जवळ येतो. हा निसर्गाचा नियम आहे. प्राणी जे आपल्यावरती आक्रमण करतात ते आपलं वाईट काहीतरी करावं म्हणून करत नसतात. त्यांना आपल्यापासून भीती वाटत असते म्हणून ते आपल्यावर आक्रमण करतात, असं आहे. मग वाघाला जर माणसापासून भीती वाटत नाही अशी जर भावना झाली तर वाघ माणसावरती येणार नाही. तुकाराम महाराज काय आपल्याला करणार नाही तीच भीती मनातनं त्याच्या गेली. तो त्यांच्या जवळ आला. मग त्याचं आणि तुकाराम महाराजांचं अंतःकरण एकरूप झालं. हे वैश्विक ज्याला आपण एकता म्हणतो ती एकता त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली होती. म्हणून ते भयमुक्त झाले. ते म्हणजे आता मला कोण काही करू शकणार नाही ही भावना एक भयमुक्त करते. आणि दुसरी भावना, माझं आहे ते कोणी नेऊ शकत नाही कारण मीच आहे सगळ्या रूपानं. त्यामुळं कुणी काय जरी माझं नेलं तर ते माझ्याकडेच आहे अशा प्रकारची भावना असते. ही मंडळी उच्च कोटीची परमार्थातली भावना आहे. व्यवहारामध्ये असं नाही म्हणता येणार आपल्याला. व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणी सांभाळावा लागतो. मग यातून आपण नेमकं शिकायचं काय? ही जे एवढं सगळे आपण व्याप मांडला, एवढं जे सगळं सांगितलं, यातून आपण नेमकं शिकायचं काय? तर आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की भय हे अंतःकरणातलं थोडं 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 माणसानं कमी केलं पाहिजे. भयाचं ममत्व जे आहे ते ममत्व कमी केलं तर भीतीची भावना कमी होते. एका विचारवंतानं फार सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. आता मला नाव आठवत नाही त्याचं. ते वाक्य असं आहे की जे माझं आहे ते कोणी नेऊ शकत नाही आणि जे कोणी माझ्यापासून नेतात ती वस्तू माझी नाहीच. हे वाक्य आहे ते. जे माझं आहे ते कोणी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आणि जे माझ्यापासून गेलं ते माझं नव्हतंच. विषय संपला. भीती तिथंच निघून गेली. अशा प्रकारची वृत्ती ही हळूहळू ज्यावेळेला मनामध्ये स्थिर होते त्यावेळेला मनुष्य काही प्रमाणात कवेना भयमुक्त जीवनामध्ये होत असतो. आणि हे भयमुक्तीचं जीवन खरं म्हटलं तर हेच आनंदी जीवन आहे. आता सध्या जगामध्ये इतका भयग्रस्त झालेला आहे मनुष्य, इतका भयग्रस्त झालेला आहे की क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीची भीतीच माणसाच्या मनात भरलेली आहे. आनंदमय जीवन जगण्याचं विसरूनच गेला माणूस आणि भीतीनंच सगळं जीवन जगतोय. तेव्हा अशा प्रकारची भीती संतांच्या ठिकाणी नसते. कारण का? तर त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी द्वैत कुठल्याही प्रकारची भावना नसते. म्हणून भय पाहता सर्वताही असेना. त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वथा म्हणजे केव्हाही कधीही आणि कशाचंही त्या ठिकाणी भय नसतं, भीती नसते. ते भीतीमुक्त जीवन अशा प्रकारचं जगत असतात. म्हणून वाल्या कोळी ज्यावेळेला कुऱ्हाड घेऊन नारदांच्या अंगावरती मारायला गेला तेव्हा सुद्धा नारदाला त्याची भीती वाटली नाही. ते बेडर अशा प्रकारचे होते, निडर अशा प्रकारचे होते. जाऊ द्या, नारदांचा आणि वाल्या कोळ्यांचा दृष्टांत फार जुना झाला. अलीकडच्या काळातला दृष्टांत समाज सुधारक जे आपले ज्योतिबा फुले पुण्याचे,
त्यांच्या काही वाईटावर असणारी माणसं, त्या माणसांनी काही विरोधकांनी ज्योतिबा फुलेंचा खून करण्याकरता 2 रामोशी असणारे समाजाचे जे काही मारेकरी होते त्यांना त्यांच्याकडे पाठवलं. झोपेत असताना ज्योतिबा फुलेंचा खून करा म्हणून सांगितलं आणि ते 2 रामोशी त्या ठिकाणी ज्योतिबांच्या घरी आले. ज्योतिबा फुले झोपेत होते आणि ते त्यांना आता झोपेत मारणार तेवढ्यात काहीतरी चावल लागली. काय वाजलं, काय झालं माहित नाही, पण ज्योतिबा जागे झाले आणि त्यांनी बघितलं तर 2 कुऱ्हाडी घेऊन 2 बाजूला 2 जण त्या ठिकाणी आपले मारेकरी उभे आहेत. ज्योतिबा फुलेंनी डोळे उघडले. डोळे उघडले काय, एखादा दुसरा असता तर डोळे पांढरे केले असते जागेवरच, पण त्यांचं तसं काही झालं नाही. शांतपणानं डोळे उघडलं आणि विचारलं, बाबा रे कोण तुम्ही, काय करताय? निम्मे गार झाले मारेकरी. एवढी कुऱ्हाड उगारलेली बघून हा मनुष्य आपल्याला शांतपणाने विचारतो, तुम्ही कोण आणि काय करताय? निम्मे गार झाले. त्यांनी सांगितलं, गप्प पडून राहायचा, हालचाल केला तर तुकडे करेन. अरे बाबा करा तुकडे, पण काय सांगा मला, कशा करता, काय, कोण? तेव्हा त्या मारेकऱ्यांनी सांगितलं की म्हणे आम्हाला सुपारी दिलेली आहे तुमचा खून करण्याकरता, तुम्हाला मारण्याकरता, त्यामुळे आम्ही तुम्हाला मारणार आहे, आम्हाला त्याचे पैसे मिळणार आहे. ज्योतिबा हसले आणि सांगितलं, बाबांनो तुम्हाला जर पैसे मिळणार असतील, तुमचं जर कल्याण होणार असेल आणि तुमच्या कल्याणाकरता माझा जर जीव त्या ठिकाणी जाणं गरजेचं असेल तर माझी काही हरकत नाही. माझं आयुष्य हे आतापर्यंत सर्व सत्कारणासाठीच मी खर्च केलेला आहे, समाजाचं चांगलं व्हावं याकरताच मी झिजलेलो आहे आतापर्यंत. तेव्हा शेवटही माझा जर तुमच्या चांगल्यासाठी होत असेल तर मला काही हरकत नाही, खुशाल मारा. असं म्हटल्यानंतर त्यांच्या हाताच्या कुऱ्हाडी गळून पडल्या. ही सांगायला ऐकायला जेवढी गोष्ट सोपी आहे तेवढी आचरणामध्ये, स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला शक्य नाही. स्वप्नामध्ये आपल्याला कोण मारायला लागलं तर आपण त्या ठिकाणी आपले कपडे ओले होतात, अशी परिस्थिती होते. तेव्हा ही भावना निर्माण होण्याकरता एक उच्च कोटीचा विचार, पारमार्थिक भूमिका आपल्या मनाची असावी लागते, ती या संतांच्या ठिकाणी असते. म्हणून भय पाहता मानसी, त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय आणि भीती सर्वथा म्हणजे केव्हाही त्या ठिकाणी असत नाही. असे निर्भय असणारे संत, असे सर्व जीवांच्यावरती आपलेपणा मानणारे संत, हे सगळं जग म्हणजे आपणच आहोत अशा प्रकारच्या विचारानं आपलं जीवन जगणारे संत, त्या संतांची संगती मनुष्यानं जर केली तर त्यांच्या गुणाचा एखादा 100% भाग जर आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये आला तर मंडळी आपलं जीवन कृतार्थ आणि धन्य झाल्याशिवाय निश्चितपणानं राहू शकत नाही. आणि याकरताच समर्थाने आपल्याला ही संतांची लक्षणं अशा पद्धतीने सांगितलेली आहेत. तेव्हा मंडळी असं असणार हे आजच्या श्लोकाचं चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आपल्या चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि आध्यात्मिक आवडीची आपली जी परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत ही चॅनलची माहिती आपण जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.